आज तर मुक्ताईनगर हायवेले कंटेनरचा ऍक्सिडेंट पाहिजे पुरा दिमाग थंड पडी गेला भाऊ. आणि ड्रायव्हरचं काय झालं चला सांगतो तुम्हाला. तर आपले शिरसाळा मारुतीचे 5 शनिवार तर कम्प्लीट झाले आणि आज आपला 6वा शनिवार होता. म्हणून आम्ही दोन्ही भाऊ गाडी घेऊन निघाले आणि भुसावले गाडी लायसन आपल्या पहिलवान गँगच्या गाडीत बसले आणि पहिले तर लागले डायरेक्ट चहा प्यायला. जडलं की भाऊ पण आपला मेंबर झालाय. मग पहिले तर एक चहाचा टक्कीला शॉट मारला आणि आम्ही डायरेक्ट लागले आपल्या हनुमान दादांच्या दर्शनाले. आणि आपले एवढे 5 शनिवार झाले भाऊ, पण आपल्याला एवढी गर्दीच पाहायला भेटत नव्हती. पण आज एवढी गर्दी पाहिजे म्हणाले गैरच चांगलं वाटलं. मग हनुमान दादांचं दर्शन घेतलं आणि आपल्या आयटीआयच्या गँगले पण भेटीसन आम्ही डायरेक्ट निघाला भाऊ त्या घरी जायसाठी. पण जाता जाता रस्त्यात आम्हाला जो कंटेनर दिसलं मी डायरेक्ट 500 स्पीड न गाडीच्या खाली उतरला आणि इलाकला डायरेक्ट कंटेनर पाहिले त्याचे की पुरे फोत्रे उडी गेले होते आणि त्याचे पुरे टायर डायरेक्ट पुरे गारात घुस गेले होते खालून आणि त्याचे 2 भाग होईसन चेजेस पुरं तुटी झालं होतं. आणि एवढं बरं झालं होतं की हाऊकांड रस्त्यावर नाही चालता, तर तो कंटेनर वाला तर गेलताच, बाकी तो दुसरा कोणा बिचारायला पण जाता. आणि राहायला विषय आता ड्रायव्हर भाऊचा. तर मला तर असं माहिती पडलं की ड्रायव्हर भाऊ तो कुदी गेला त्यामुळे ते लागलं तर आहे पण भाऊ जिवंत आहे. बाकी जर मुक्ताईनगरच्या पोट्यानं तुम्हाला जर खरं माहिती असेल तर कमेंट मध्ये मला नक्की सांग द्या. आणि हाऊ ऍक्सिडेंट पाहिजे आमचे डोके काम करणे बंद कर दिले आणि आमचा विशाल भाऊ पण सकाळचाच घाबरत होता आणि खरंच आम्हाला काहीतरी पाहायला भेटला. त्यामुळे पोट्यानं गाडी बागे चालवत जा रे भाऊ. मग तो कांड पाला आणि 500 स्पीड न भुसावले आले भाऊ. आणि आपल्या पैलवान गँगले बाय बोलीस आपल्या रॉकेट मध्ये पहिले तर आम्ही लागले बंडू भाऊ जोडा भाऊ घ्यायला. तरी एवढी गर्दी होती की काय सांग. मग तोडून पण वडे घेतले कशी तरी आणि आता खात खात आम्ही चालले भाऊ घरी. आणि भुसावळकर तुम्हाला बंडू भाऊंचा वडा भाऊ कसा वाटतं कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला पण तुमच्या जळगावच्या ब्लॉगरचं काम आवडलं असेल तर तुमच्या धीरूला नक्की फॉलो करा आणि बोला जय खानदेश.